पिंपरी चिंचवडमधील ताठवडे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आर्थिक विवंचना, कर्जाचा ताप आणि मानसिक तणाव यामुळे आईसह तिच्या 2 मुलांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कल्पना बिपिन सूर्यवंशी, शुभश्री बिपिन सूर्यवंशी आणि दादू बिपिन सूर्यवंशी अशी मृतांची नावं आहेत. सकाळी बनवलेल्या इडली सांबारमधून विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरीही ही आत्महत्या आहे की अन्य काही कारण याचा उलगडा वैद्यकीय अहवालानंतरच होणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून वाकड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. कल्पना बिपिन सूर्यवंशी वय 35 वर्ष. ही तिचे दोन्ही मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा. मुलीचं वय 15 वर्ष शुभश्री आणि मुलगा दादू सुमारे वय 10. तिघं मृत स्थिती त्यांची राहते घरात मिळून आलेले. त्यांची बहीण जेव्हा त्यांना बघायला गेली होती, आतून दरवाजा बंद असल्याने त्यांनी तो दरवाजा नंतर गजाने उघडला. ते तिघेजण फरशीवर मय स्थितीत मिळून आले. पोलिसांना कळवलं, तपास आम्ही केला. तिघांचे मृत शरीर आम्ही हॉस्पिटलला पाठवले. डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केल्यानंतर तिचे विसरे काढून घेण्यात आलेले. घटनास्थळी ज्या काही वस्तू मिळून आल्या त्या केमिकल अनर्जरच्या तपास आम्ही पाठवण्यात आलेले. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील काय असेल ते निष्पन्न होईल. आम्ही पुढील तपास करीत आहोत. 20 तारखेला साधारणतः ही घटना आहे. आम्हाला पोलिसांना साधारणतः संध्याकाळी 5 वाजेच्या आसपास आम्हाला समजलेलं आहे. ह्याच्यामध्ये एडीआर दाखल करण्यात अकस्मात मृत्यू दाखल आहे, एडीआर दाखल आहे. पुढील तपास चालू आहे. आणि अद्याप होतं तपासात तसं काही आम्हाला निष्पन्न झालेलं नाही. निष्पन्न झाल्यानंतर आपल्याला कळवलं.